श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आमच्याकडे स्वामींचं पारायणाचं उद्यापन आहे। 7 दिवस आपण पारायण लावलं होतं स्वामींचं, त्याचाच उद्यापनाला मी आज 7 मुलींचं पूजन करणार आहे। तर त्यासाठी आपण त्यांना मेनू ठेवला आहे पुरी भाजी आणि शिरा। तर त्या ज्या पुरी भाजीसोबत जी भाजी आहे ती मिक्स व्हेज भाजी आहे। सो त्याच्यामुळे मी आज तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी पारायण कसं लावलं होतं, मिक्स व्हेज भाजी कशी बनवते। सो चला तर मग बघूया आपण। आणि विया तुम्हाला सांगेल त्या मिक्स भाजीसाठी काय काय भाज्या लागणार आहेत आपल्याला। ओके विया? सो आज तुम्हाला विया सांगणार आहे की त्या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत। चला तर मग ऐकूया तिच्याकडनंच। हे काय बाबू? टोमॅटो, बटाटा, बीन्स, गाजर, वाटाणा, शिमला मिर्च, फ्लावर, गुड। इंची। सो तुम्हाला वियाने सांगितलं आता। सो विया आता आपण काय करायचंय? भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर काय करणार आहे आपण? कट करायचे। ओके। सो आम्ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतोय आणि कट करून झाल्यावर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सो आपल्या भाज्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या। हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत ते मी कट केले आणि 2 छोट्या साईजचे टोमॅटोची आपण प्युरी बनवून घेणार आहोत। जोपर्यंत मी प्युरी आलं लसणाची पेस्ट बनवते तोपर्यंत आपली विया ह्या मिठाच्या गरम पाण्यामध्ये फ्लावर टाकणार आहे। तिने ह्याच्यात टाकलेत फ्लावर आणि आपली टोमॅटोची प्युरी सुद्धा रेडी आहे। सो आता आपण कुकर गरम करायला ठेवलाय आणि आपल्या सगळ्या भाज्या आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत फोडणीला। ठीक आहे? फोडणीला काय काय लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला। सो आता आपला कुकर गरम झालाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे 2 चमचे। त्यानंतर आपण हे सुखे मसाले टाकायचे। सुखे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। आलं लसणाची पेस्ट झाली त्याच्यानंतर आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून टाकणार आहे। कांदा व्यवस्थित जो आहे तो परतवून घ्यायचा। सो आता आपण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ॲड करणार आहे। टोमॅटो घालायचा आहे, बीन्स, आता आपण या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या। आपण टोमॅटोची प्युरी बनवली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे गरम पाण्यातले जे फ्लावर होते ते ॲड करणार आहे। एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले ॲड करणार आहे। हळद, लाल तिखट मसाला, त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग, धने जिरे पावडर आणि अख्ख्या गरम मसाल्यांची पावडर। मी ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकणार आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि माझी बिहू आहे, ही माझी बिहू आहे। आज आमच्याकडे स्वामींचा पारायण असल्यामुळे आम्ही दोघींनी आज साडी नेसली, हो की नाही? पाणी ॲड करणार आहे। पाणी टाकलं कुकरमध्ये आणि आता आपण हे कुकर व्यवस्थित बंद करून घेणार आहे। 3 ते 4 शिट्यांमध्ये आपली भाजी रेडी। सो रेडी आहे आपला आजचा उद्यापनाचा मेनू। तुम्ही पाहू शकता, मिक्स व्हेज भाजी, पुरी आणि शिरा। अशा झटपट नवनवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आणि हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, यामध्ये तुम्हाला दिसेल की मी कशा प्रकारे उद्यापन केलं होतं आणि कशा प्रकारे मी पारायणाची पूजा मांडली होती। सो थँक्यू फॉर वॉचिंग।